Friends, a very good morning to all. In this today's lecture, we are going to discuss about the primary agricultural credit societies that called as PAC. This topic included in unit number 2, 2.2. So friends, in this today's lecture, we have discussed in detail discussion of PACs. मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, DG कॉलेज सातारा. मित्र हो, आज आपण या लेक्चरला युनिट 2 मधील 2.2 जो आहे तो म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज, त्याला आपण इंग्रजीमध्ये पॅक, शॉर्ट फॉर्म त्याचा पॅक असा आहे. याला मराठीमध्ये आपण प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था असं म्हणतो. तर या टॉपिकवरती आजच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. Friends, this lecture is divided into 4 parts. First part is this lecture, introduction of primary agricultural credit societies. Second is primary agricultural credit societies, PACs. Third is the organization and management of the PAC. And last is the conclusion. मित्रांनो, हे लेक्चर, आजचं जे हे लेक्चर आहे ते एकूण 4 विभागामध्ये विभागलेलं आहे. पहिल्या विभागामध्ये आपण प्रास्ताविक किंवा प्रस्तावना पाहणार आहोत. दुसऱ्या विभागामध्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या बद्दलची माहिती पाहणार आहोत. तिसऱ्या विभागामध्ये आपण जे काय सहकारी पतपुरवठा चळवळीची प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहे त्या पतपुरवठा संस्थेची रचना आणि त्याचं मॅनेजमेंट कसं असतं हे पाहणार आहोत. आणि चौथ्या टप्प्यामध्ये या पूर्ण लेक्चरचा सारांश रूपानं आपण पाहणार आहोत. तसं हे लेक्चर या 4 विभागामध्ये विभागलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था या टॉपिकची प्रास्ताविक म्हणजे इंट्रोडक्शन आता आपण पाहूया. मित्रांनो, इंट्रोडक्शन आपण पाहण्यापूर्वी थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी या विषयाचे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग इंट्रोडक्शन आपण त्यामध्ये कव्हर करूयात. मित्रांनो, 19व्या शतकाच्या अखेरीस भारतातील ग्रामीण जनता जी होती त्या जनतेचा कर्जबाजारीपणा वाढून त्या कर्जबाजारीपणामुळे दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली होती. औद्योगिक क्रांतीचे जे लोन आहे ते भारतामध्ये पोहोचल्याने कुटीर उद्योगांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊन शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत चाललेले होते. बेकारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडलेली होती. भूमिहीन मजुरांचा प्रश्नही निर्माण झालेला होता. वरचेवर पडणारे दुष्काळ आणि त्या जोडीला दारिद्र्य, त्यामुळे शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस घसरत चाललेला होता आणि त्यामुळेच शेतकऱ्याच्या दारिद्र्यामध्ये भर पडू लागली होती. मित्रांनो, शेतीला कर्जपुरवठा करण्याचे कार्य त्या काळामध्ये महाजन मोठ्या प्रमाणात करत, म्हणजे सावकार
सावकार मोठ्या प्रमाणात शेतीला कर्ज पुरवठा करत होते. शेतीला कर्ज पुरवठा करण्याचे जे काम होतं ते सावकार करत होते आणि त्यासाठी ते भरमसाठ मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करत होते. त्याचप्रमाणे भारतामध्ये कृषीप्रधान भारत हा सावकारांच्या विळख्यामध्ये सापडलेला आपल्याला दिसून येत होता. अशा परिस्थितीमध्ये जर बदल करावायचा असेल तर कृषी क्षेत्राला अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करणं अत्यंत आवश्यक होतं. शेतकऱ्यांच्या परिस्थितीत त्या काळात बदल करण्याचे प्रयत्न सरकारद्वारे करण्यात आले, परंतु ते प्रयत्न अतिशय अपुरे पडत होते, अतिशय कमी प्रमाणात होते. तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ आणि जनतेतील दारिद्र्य व कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक होते. मित्रांनो, याच कालखंडामध्ये जर्मनीमध्ये फ्रेडरिच विल्यम रफायझन यांनी जर्मनीतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एक स्वसेवा आणि परस्पर सहाय्य या मूलभूत तत्वावर आधारित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर्मनीतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी शेती बँक स्थापन केल्या होत्या. याचकडे सरकारचे लक्ष वेधले आणि अशा बँका भारतात स्थापन केल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल अशी खात्री सरकारला झाली होती. सर फ्रेडरिक निकल्सन यांनी 1899 साली सादर केलेल्या अहवालात जर्मनीच्या धर्तीवर भारतामध्ये ग्रामीण सहकारी पतपेढ्या स्थापन करण्याची शिफारस केली होती. मित्रांनो, सर एडवर्ड रफायझन यांच्या धर्तीवर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी जी शिफारस केली होती ती 1901 मध्ये सादर केलेल्या अहवालात केली व त्यासाठी वेगवेगळ्या योजनाही सरकारला सादर करण्यात आल्या. याच कालखंडामध्ये त्या प्रकारच्या संस्था स्थापन करण्याचे प्रयत्नही भारतामध्ये झाले, परंतु त्याला फारसं काही यश मिळालेलं दिसत नव्हतं. परंतु 1904 साली सरकारने पहिला सहकारी कायदा संमत केल्यानंतर सहकारी पतपुरवठा संस्थेच्या स्थापनेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सहकारी पतपुरवठा संस्था हा भारतातील सर्वात जुना आणि महत्त्वाचा सहकारी संघटना प्रकार आपल्याला दिसून येतो. याच संघटना प्रकारामुळे भारतातील शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून येण्यास मदत झाली आणि भारतातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच मित्रांनो, प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांची ही थोडी हिस्ट्री पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडानंतर शेतीची प्रगती जर करायची असेल तर प्राथमिक सहकारी शेतीच्या ज्या सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांची आवश्यकता किती महत्त्वाची होती, किती गरजेची होती हे आपण या सर्व चर्चेतून पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल आपण थोडंसं बोलल्यानंतर सध्या जी पॅक्टबद्दलचं जे महत्त्व आहे ते बोलताना आपल्याला आणखी थोडंसं पुढे जाऊन असं म्हणता येईल की in the development countries like India, the development of agricultural sector is the important for a variety of reasons.
Agriculture is a skill of the primary sources of livelihood for majority of the people in the rural areas, and this livelihood needs to be made a sustainable for many. Credit is the important inputs of the development in agriculture. Credit played a critical role in the Green Revolution. However, in the recent past, since the institution of financial reforms in India, the flow of credit to agriculture in relation to demand for it has resolved down. Friends, India agriculture is also facing a crisis. Friends, the agricultural credit has assumed a vital important role into agricultural development in the country. Realizing the growing needs of rural credit in Indian government adopted the multi-agency approach of the finance of the agriculture and protect the farmers from the grip of money lenders. The institutional rural credit structure comprised to cooperative credit institution, commercial banks and regional rural banks. Friends, the cooperative credit institution play a key role of providing a rural credit facilities to the farmers in India. Cooperative are pioneering institution in the separate of agricultural credit. As discussed earlier, there are two wings of cooperative credit structure in India. One provides short-term loan and medium-term loan, and other provide long-term loans. So, this shown in the above the structure, we discuss about the cooperative credit structure in the previous lecture. Friends, as the previous discussion, in a very short way to say that the agricultural sector needs to finance short-term, medium-term and long-term loan to get a better production both in the terms of quantity and quality of agricultural sector. Primary agricultural cooperative societies are set up for financing the short-term needs of the farmers. Farmers need to finance for purchasing high yield variety of seeds, fertilizer, pesticides and agricultural implements. These agricultural input are made valuable through cooperative society which are functioning level. Primary agricultural cooperative society are set up under the Cooperative Act and rules, and their members get the limited finance from this society. In the month of June, July every year, so that they are able to purchase the various inputs to be used in Indian agricultural sector. The primary cooperative societies provide that short-term finance to the farmers. The very backbone of our economy is agricultural sector. This should be
developed on strong and sufficient lines to the agricultural economy. So friends, this is the structure of organizing of packs. So friends, the management of primary agricultural credit societies packs in the overall Maharashtra, the management and other societies in form of the democracy, principle of democracy. Friends, this is based on the one member, one vote. The management is structured two bodies, the general body and managing committees. The general structure of organization and management of primary agricultural cooperative credit society in all societies in the all districts. So first is the general body of fact. Second is the management committee. Third is the chairman. Fourth is the vice chairman. Fifth is the secretary. And then clerk, peon, supportive staff in the office. So friends, the role of general body is subject to provision of the Cooperative Society Act and rule formed and there under general body of members in the supreme authority in the society. The general body can exercise its control over the board and management in the different ways. But two ways is the most important, by attending the general body meeting and passing resolutions. Second is by electing the managing committee by voting. So friends, this is the very important structure of the packs. Friends, in the overall discussion of the primary agricultural credit society, that's called as PAC. So now we'll discuss about the functions of primary agricultural credit societies. The first function is financing. Second is supply of agricultural inputs. Third is the technical guidance and firm development. Four is supply of equipments. Five is marketing support. Six is supply of necessities. Seven is monitoring utilization of loans. Eight is increasement of saving. 9 is support of agro industries, and 10 is eliminations of middlemen and money lenders. So friends, मित्रांनो, ही जरी 10 प्रमुख कार्ये प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्थेची असली तरी आता आपण फक्त याचे पॉइंट्स डिस्कस करत आहोत. यानंतरच्या लेक्चरला आपण यावर सविस्तरपणे भाष्य करणार आहोत, पॉइंट टू पॉइंट भाष्य करणार आहोत. प्रत्येक कार्याचा आपण सविस्तरपणे चर्चा या पुढच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे करणार आहोत. Friends, after the discussion of functions of primary agricultural credit societies, now we will discuss about the problems of primary agricultural credit society. Friends, in this slide only discuss of the highlights of the points. Then next lecture we will discuss in detail of these points. So first problem is non-valuable units. Second is
dominant societies. Third is uneven growth. Four is inadequate credit. Five is defective loan policy. Six is delay in loan disbursement. Seven is high overdose. Eight is inadequate supervision and defective audit. Nine is ineffective management and 10 is high rate of interest. मित्रांनो, या प्रमुख 10 मुद्द्याच्या आधारे आपण पुढच्या लेक्चरला सविस्तरपणे चर्चा या प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठ्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्यांच्यावरती आपण पुढच्या लेक्चरला सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. Friends, in the part of conclusion, we can easily say that the cooperative credit institutions play a key role of providing rural credit facilities to farmers in India. To cooperative are the most important role in the agricultural sector, credit in agricultural sector. As the discussion about the earlier slides, there are a very important part of the two wings of cooperative credit structure. One is the short term loan and second is the medium term loan, and the other provides in the long term loans. So friends, the agricultural credit is a very important for the development of agricultural sector in India. So friends, the Indian economy based on Indian agricultural sector, more than 70% people are depending in agricultural sector. तर मित्रांनो, या लेक्चरच्या सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता येईल की 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारत देशातील शेतकरी सावकारांच्या जाचाला अतिशय कंटाळला होता आणि ग्रामीण भागामध्ये जनतेचा कर्जबाजारीपणा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यांच्या दारिद्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती आणि त्याच वेळेस जी औद्योगिक क्रांती झाली होती त्या औद्योगिक क्रांतीचं लोन हे देशभर पसरल्यामुळे छोट्या छोट्या उद्योगांचा ऱ्हास होऊन शेतीवरील जो ताण आहे तो वाढला होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात बेकारीमध्ये भर पडलेली होती. त्याचबरोबर वारंवार पडणारे दुष्काळ असतील, त्याच जोडीला दारिद्र्य असेल, अशा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे देशातील शेतकरी हा खचला होता. त्याचबरोबर त्यांना सावकारांच्याकडून जे शेतीसाठी कर्ज पुरवठा केला जात होता त्यावेळी सुद्धा सावकार त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी करत होते. त्यामुळेच तर सहकारी पतपुरवठा चळवळ ही उदयास येण्यास सुरुवात झाली. मित्रांनो, त्या वेळच्या जी परिस्थिती शेतकऱ्यांची होती त्या परिस्थितीतूनच सहकारी पतपुरवठा संस्थेने पतपुरवठा चळवळीने जन्म घेऊन ही प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, देशामध्ये 1954 मध्ये अखिल भारतीय पतपुरवठा पाहणी समितीने आपल्या अहवालात ग्रामीण भागात बहुउद्देशीय संस्था यशस्वी ठरल्या नसून त्याऐवजी मोठ्या आकाराच्या संस्था स्थापन कराव्या असं सुचवलं होतं. तसेच त्यांचे कार्यक्षेत्र खेड्यापुरते मर्यादित न ठेवता, एका खेड्यापुरते मर्यादित न ठेवता अनेक खेड्यापुरते करून त्या अर्थक्षम कशा करता येईल यावर त्यांनी भर द्यावा असं सुचवलं होतं. त्यावेळी
सेवा सहकारी संस्थांचा सुद्धा सेवा सहकारी संस्थांची संकल्पना सुद्धा उदयास आलेली होती. त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि वैकुंठलाल मेहता जी समिती नेमली होती, या समितीने या संस्थांना अर्थक्षम करून त्यांना शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आलेल्या होत्या. तर मित्रांनो, भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात या सहकारी कृषी पतपुरवठा ज्या संस्था आहेत, प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था आहेत, यांच्यामध्ये हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली आणि 2017मध्ये या ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांची संख्या ही 93,367 इतकी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, या सारांश रूपानं या लेक्चरवर आपण सविस्तरपणे आज चर्चा केलेली आहे. So friends, in the today's lecture, if you any doubt in your mind about the topic of primary agricultural credit societies, that's called as PAC, प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, या आजच्या लेक्चरबद्दल जर कुणाच्या मनामध्ये काही शंका असेल, काय डाऊट असेल, तर त्यांनी मला फ्रीली विचारू शकता. त्या शंकाचं पूर्णपणे निरसन करण्याचा प्रयत्न, त्या शंकांचं पूर्णपणे समाधान, शंका सोडवण्याचं काम माझ्या परीने केलं जाईल. जर कोणाला यामध्ये काही अडचण असेल तर मला तुम्ही फ्रीली विचारू शकता. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.